आज कांद्याला पावसानंतर पहिलं पाणी द्यायला सुरुवात केली. त्याकरता आपण त्याला पहिल्यांदा 24-24चं खत टाकलं आहे आणि फवारा आपण पाणी भरायला एक 2 दिवसांनी मारू चुकले. पण एवढं कोरड्यात मारणे पण योग्य नाही. 24-24 मारून भरले, कारण पहिल्यांदा वाटत आपण एक बिघेला अर्धी बॅग 10-26-26 आणि अर्धी बॅग 15-15 टाकली होती. त्यामुळे आता आपण मांडवण्यासाठी चांगली 24-24चा घेतो आहे डोस पहिला. परत आपण दुसरा 1-0-0-50चा फवारा मारणार आहे, पण त्याला मारायला टाईम आहे अजून. पहिल्यांदा आपण हा जो काल आणला फवारा तो मारून देणार आहे. आधी भरून घेऊ. आता हे खत मारून राहिले, जे आपण पाणी निघालं बारे फोडले होते ते पण ते लिपून घेऊ राहिले. आपलं काम फक्त पाणी भरायचं आहे. मोटर चालू केली आता फक्त पाणी भरायचं. 2-3 तास एक बिघा भरून होईल. विहिरीला पाणी आलं आहे. आता पाणी भरायला सुरुवात केली. एक पाडगं झालं आहे भरून. आज काय पावसाचा अंदाज नाही म्हणून भरून देऊ म्हणलं पाणी. असं दिसतंय मागं. उद्या चांगला फरक पडेल. या मापात भरणी केली खत टाकून. लय जास्त आणि लय कमी नाही, पावसाचा अंदाज पाहून इकडं भरेल नाही. परत एक वेगळ्याच प्रकारचा कांदा दिसलाय. हे कसा पोचलाय गोल कांद्यावानीच. आता नाही होते ही गाठी असून ती लवकर गोल होऊन गेली, तिची वाढ लईच संपली. ही पाते सुद्धा एकच आहे, पण मुळं चांगलं वाढायली चोल. कांद्यावानीच गोल आहे पण लय बारीक आहे. बोटाची एक कांद्यावानी जेवढी उंची गोल आहे फक्त. पाणी चालू आहे अजून.